Good morning. Welcome to my Vedanta classes. My name is Anil Pate. Today we are have taken one video which is related to classroom small talks. म्हणजे आपण क्लासमध्ये कोणकोणत्या सेंटेन्सचा कोणकोणत्या फ्रेजेसचा वापर करतो किंवा टीचर आपल्याकडे काय काय विचारतात किंवा कोणत्या पद्धतीने विचारतात बद्दल आपण ह्या टॉपिकबद्दल आपण आज शिकूया. तर ह्या टॉपिकचं नाव आहे क्लासरूम स्मॉल टॉक्स. म्हणजे क्लासरूममध्ये छोटे छोटे फ्रेजेस कशा पद्धतीने वापरले जातात आणि त्यांचं रिस्पॉन्स, एन्करेजमेंट्स, होमवर्क आपण कशा पद्धतीने करतो, क्लासमध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जातात किंवा क्लासमध्ये जे जे काही कम्युनिकेशन होतं त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. सो विल जस्ट लेट्स मूव. आपण पहिला एक सब्जेक्ट म्हणजे टॉपिक्स घेतला एन्करेजमेंट. As I said, it is already mentioned in Marathi, so translated into Marathi, so there is no problem you to understand. तर आपण सुरुवात करूया एनकरेजमेंट. एनकरेजमेंट म्हणजे हाऊ मेनी सेंटेन्सेस वी आर युजली कॅन बी यूज्ड. तर एनकरेज म्हणजे दॅट्स इंटरेस्टिंग, दॅट रिअली इज व्हेरी काइंड ऑफ यू, डोंट वरी अबाउट इट, डोंट वरी, आय एम शुअर यू विल डू बेटर नेक्स्ट टाइम, आय एम रिअली इम्प्रेस, आय न्यू यू कुड डू इट, have a go, have another try, practice makes perfect, good, excellent, well done, that's great, that much better, you are really improving, your marks well better, if you practice more, stop making excuse, don't pretend you can't speak English, I know you can, your marks are getting better all the time. So these are sentences actually a teacher supposed to use to encourage you. So जेव्हा आपल्याला if you are not able to, if you are not doing good, so टीचर आपल्याला अशा काही काही एनकरेजमेंट सेंटेन्स वापरून आपल्याला आपलं उत्साह वाढवतात. सो इट इज एनकरेजमेंट. सो विल गो नेक्स्ट टॉपिक. ह्याच्यामध्ये गिविंग फीडबॅक टू स्टुडंट म्हणजे स्टुडंटला कोणता फीडबॅक देतात याच्यावरती आपण बोलणार आहोत. जर विद्यार्थ्यांना अभिप्राय देणे म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कोणत्या पद्धतीने अभिप्राय देतो. तर अनफॉर्च्युनेटली नॉट, आय एम अफ्रेड, दॅट्स नॉट क्वाईट राईट, नॉट क्वाईट राईट, ट्राय अगेन, गुड ट्राय बट नॉट क्वाईट राईट, यू कांट से दॅट आय एम अफ्रेड, यू कांट यूज दॅट वर्ड हिअर, have another try, not really, not exactly. So these are the sentences we are going to use, or it is usually used in classroom. नंतर मिस्टेरियस फ्रेजेस म्हणजे विविध वाक्य म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही वाक्य वापरली जातात. त्याच्यामध्ये आय विल बी बॅक इन मुवमेंट. टीचर आपल्याला बहुतेक बोलतात की आय विल बॅक इन मुवमेंट म्हणजे मी एका मिनिटात परत येतो. कॅरी ऑन विथ द एक्सरसाइज व्हाईल आय एम अवे, आय हॅव गॉट टू गो नेक्स्ट डोअर फॉर अ मोमेंट, आय एम अफ्रेड आय कांट स्पीक एनी लाउडर, I seems to be losing my voice, I have a headache, I am headache, I have a headache, do you mind if I sit down, I have a sore throat. म्हणजे आपण युजली अशा पद्धतीने किंवा आपण शिक्षक आणि आपल्यामध्ये अशा पद्धतीचं संभाषण होतं. नंतर आपण नेक्स्ट टॉपिक निवडला आहे की द एंड ऑफ द सेशन्स और टाईम टू स्टॉप. म्हणजे क्लासच्या शेवटच्या वेळेला आपण युजली आपला टीचर आपल्याशी काय बोलू शकता किंवा काय बोलता. लेट्स स्टॉप नाऊ, इट्स टाईम टू फिनिश नाऊ, इट्स ऑलमोस्ट टाईम टू स्टॉप, आय एम अफ्रेड इट्स टाईम टू फिनिश नाऊ, वी हॅव रन आउट ऑफ टाईम, वी विल हॅव टू स्टॉप हिअर, देर इज द बेल, इट्स टाईम टू स्टॉप, that's all for today, you can go now, have you finished, stop now, any questions, collect your work please, pack your books, 1 minute to finish that activity, it's a nearly time go, are your desks ready, don't forget your history book, tomorrow the next class is waiting to come in, that's all. म्हणजे अशा पद्धतीचं आपण जेव्हा एखादा क्लास संपण्याच्या मार्गावरती असतो तेव्हा आपल्याला बहुतेक वेळेला अशा सेंटेन्समध्ये टीचर आपल्याशी बोलतं, तर ते त्याप्रमाणे आपल्याला त्या पद्धतीची आपल्याला प्रॅक्टिस
करावी लागणार आहे. त्याच्यामुळं आपण आपला जो इंग्लिशचा जो फ्रेजेसचा जो स्टोअर आहे तो जास्तीत जास्त वाढणार आहे. नंतर दुसरा आहे नेक्स्ट टॉपिक आहे होमवर्क. म्हणजे आता क्लास संपल्यानंतर आपल्याला डेफिनेटली टीचर होमवर्क काय देतात तर त्याच्याबद्दल होमवर्कच्यासाठी कुठले फ्रेजेस वापरले जातात. रिमेंबर युअर होमवर्क, टेक ए वर्कशीट ॲज यू लिव्ह, व्हॉट डू यू हॅव टू डू बिफोर द नेक्स्ट, this is your homework for tonight, finish this exercise, do the next exercise tonight and we will check it tomorrow, prepare the next chapter for Tuesday, do exercise 5 on page 36 for your homework, there is no homework today, there is no homework night. These are the generally phrases are going to be used or it's going to be used. तर आपण त्याचं प्रॅक्टिस करायची आहे. मराठीचा अर्थात मी दिलेला आहे. यू कॅन गो थ्रू मराठी ऑल्सो जेव्हा जेव्हा तुम्हाला स्टक होईल ते. नंतर होमवर्क झाल्यानंतर आपल्याला इफ यू आर लिव्हिंग द क्लास, लिव्हिंग द रूम, तर आपण त्यासाठी कोणते जनरली सेट फ्रेजेस वापरतात. फ्रॉम ए क्यू अँड वेट फॉर द बेल, गेट इन टू ए क्यू, बी क्वाईट ॲज यू लिव्ह, अदर क्लासेस आर स्टील वर्किंग, ट्राय नॉट टू मेक एनी नॉईज ॲज यू लिव्ह, इट्स टाइडी अप टाईम, everybody is outside, all of you get outside from, hurry up and get out, line up. म्हणजे रांगेत उभे राहा, बेलची वाट पहा, रांगेमध्ये जा, शांतपणे जागा. सो दिस आर द नॉर्मली फ्रेजेस आर गोइंग टू बी यूज ऑर इज गोइंग टू बी यूज. तर अजून आपण होम क्लासरूमसाठी अजून देर आर सर्टन टॉपिक्स, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. So classroom first subject today, it is end of this video. So if you have not already done to subscribe my channel, please subscribe my channel so I can upload more and more video, or you can also see directly through YouTube. Thank you very much and have a good day. Thank you.